सिऊर्समधील जनतेला त्यांच्या हक्काच्या प्रलंबित नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःचा वाढदिवस असतानाही भाजपचे माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोरच मुसळधार पावसात आमरण उपोषण पुकारले होते, ज्यास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनीही भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला। सिऊर परिसरातील अनेक दिवसापासून दीर्घ प्रलंबित असलेले विषय आणि त्याकरता माझे सहकारी विशालजी डोळस यांच्या नेतृत्वाखाली आज सिऊर परिसरातील सर्वच नागरिक आणि त्यामध्ये मोठ्या संख्येनं महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक यांनी आंदोलन आणि बेमुदत उपोषणाचं त्या ठिकाणी घोषणा केलेली आणि आज ते सर्व नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर आज भर पावसामध्ये आपले विषय मार्गी लागावेत, आपल्या विषयांना न्याय मिळावा। महानगरपालिकेमध्ये जनरल बॉडीमध्ये हे विषय मांडले गेलेले आहेत, काहीचे प्रस्ताव देखील तयार झालेले आहेत, परंतु काही ठिकाणी गरज नसताना करोडोचा निधी अनावश्यक वापरला जातो, एखाद्या विशिष्ट भागामध्ये वापरला जातो। परंतु जी नागरिकांची समस्या आहे, जी नागरिकांची मागणी आहे आणि सिऊर परिसरामध्ये तर अनेक ठिकाणी अंडरपास नसल्यामुळे अपघात देखील झालेले आहेत। सकाळी जॉगिंगला जाणारे ज्येष्ठ नागरिक त्यांना देखील अडचणींना सामोरं जावं लागतं, अपघाताची स्थिती अनेक वेळा निर्माण होते आणि म्हणून आपल्या वाढदिवसानिमित्त आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा ज्या नागरिकांना आपल्या नेहमीच कार्यावर विश्वास ठेवला आहे, आपल्याला पाठिंबा दिले, पाठबळ दिले, त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याकरता आपण वाढदिवस न साजरा करता आपण महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन करावं, उपोषण करावं आणि आपलं म्हणणं आहे ते प्रशासनापर्यंत पोहोचवावं, अशा प्रकारचं आज आंदोलन विशाल डोळस यांनी हाती घेतलं। मी आत आल्यानंतर खूप पाऊस आहे, ज्येष्ठांची संख्या, नागरिकांची संख्या, महिलांची संख्या या उपोषणाला लक्षणीय आहे, त्यामुळे सगळ्यांना त्रास होऊ नये याकरता आयुक्त महोदयांशी मी बोललो। आयुक्त महोदयांनी सांगितलं की विशालजी डोळस आणि त्यांचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेतील, त्यांचे विषय समजून ते विषय त्वरित जे विषय मागण्या करण्यासारखे आहेत किंवा कामं सुरू करण्यासारखी आहेत त्या कामांची सुरुवात केली जातील आणि ज्या गोष्टींकरता धोरणात्मक निर्णय घ्यायला लागेल, निर्णय प्रक्रिया करायला लागेल, त्याला देखील गती देऊन ते देखील विषय लवकर पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन आयुक्त महोदयांनी दिले। आता विशालजी डोळस त्याच्या शिष्टमंडळासमवेत आयुक्त महोदयांची भेट घेतील, आपले सर्व विषय जे अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत, जी नागरिकांची मागणी आहे, जे विषय पूर्णच झाले पाहिजेत, त्यामुळे अपघातग्रस्त स्थिती निर्माण होऊ शकते, हे विषय आयुक्त महोदय हे जनतेच्या समस्यांची जाण ठेवणारे आहेत आणि त्वरित या विषयांना ते समजून याच्यातून मार्ग काढतील, कामांची सुरुवात होईल असा विश्वास या ठिकाणी माझा आहे। आज ह्या आंदोलनाच्या माध्यमातून, उपोषणाच्या माध्यमातून विशालने हा जो वाढदिवसानिमित्त जो प्रयत्न केला आहे त्याचं मी कौतुक करत असताना त्याला पाठिंबा जाहीर करतो आणि या सिऊरचे सर्व प्रश्न त्याच्या नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण होईपर्यंत त्याच्यासोबत मी ह्या विषयाचा पाठपुरावा या सर्वांच्या सोबत राहून करेन असा विश्वास व्यक्त करतो। तर प्रशासनाने विशाल डोळस यांच्या उपोषणाची दखल घेऊन आंदोलनकर्त्यांशी महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांनी चर्चा केली, ज्या अंतर्गत प्रशासनाकडून कालमर्यादित मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन प्राप्त झाल्यावर डोळस यांनी आपले उपोषण स्थगित केले। आज आम्ही जे आंदोलन या ठिकाणी जाहीर केलं होतं आणि त्या अनुषंगाने सकाळीच आज मोठ्या संख्येने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, इकडचे महिला वर्ग, विभागातील तरुण आज मोठ्या मुसळधार पावसामध्ये सर्वांनी या ठिकाणी उपोषणासाठी आपली उपस्थिती दाखवली। आमच्या उपोषणाला भेट देण्यासाठी माजी आमदार संदीपजी नाईक साहेब हे त्या ठिकाणी जे उपोषणकर्ते होते त्यांना भेटण्यास आले आणि त्यांनी जशा प्रकारे सांगितलं की आपण हे उपोषण तुर्तास स्थगित करावं। तर आम्ही प्रशासनाकडे गेल्यानंतर प्रशासनाने आम्हाला भेटायला बोलवलं, प्रशासनाने आमच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यातील काही मागण्या ह्या तुर्तास
त्याच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन जे आहे अतिरिक्त आयुक्त यांनी दिलं। त्यासोबतच अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्तांची सुद्धा बैठक झाली। त्याच्यावरती सर्वात महत्त्वाचा जो विषय होता तो धोकादायक इमारती किंवा स्यूडमधल्या नादुरुस्त इमारती आहे त्याचा विषय होता। त्या विषयावरती बऱ्याच वेळ चर्चा झाली। आयुक्तांनी त्यांचा पक्ष सांगितला, मी सुद्धा आमच्या विभागातील नागरिकांतर्फे आमचा पक्ष सांगितला। कायद्यातील तरतूद त्यांनी सांगितली। त्यांनी आम्हाला कन्झ्युमर कोर्टमध्ये जाण्याचा सल्ला दिला। मी त्यांना त्याबद्दल विचारलं की जर आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एक अधिनियम बनवलेला आहे, मग त्यांची अंमलबजावणी करण्यास हरकत काय आहे, आणि तो जो नियम आहे तो सर्वसामान्य नागरिकांना लागू होत नाही का? अशा प्रकारची डिबेट झाल्यानंतर आयुक्तांनी त्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्तांना आदेश दिले की तुम्ही तो जो कलम आहे त्याची कायदेशीर बाब तपासून घ्या लॉ डिपार्टमेंटतर्फे आणि 2 दिवसामध्ये आम्हाला लेखी उत्तर द्या। आमची मागणीच ती होती की आमची ही मागणी काही नवीन नव्हती, हे सुद्धा आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे। आणि एक चांगली बाब ही आहे की आयुक्तांनीच पहिला हा प्रश्न विचारला की एवढा विलंब का लागला। जर 7-8 वर्षापूर्वी 6-7 वर्षापूर्वी महासभेत जो प्रस्ताव मंजूर झालेला आहे, मग त्याची अंमलबजावणी करण्याकरता एवढा उशीर का लागला? तो प्रस्ताव होऊ शकतो की नाही होऊ शकतो याचं उत्तर, लेखी उत्तर लोकप्रतिनिधीला द्यायला पाहिजे होतं। ज्यांनी मागणी केली त्यांना द्यायला पाहिजे होतं, ते संबंधित विभागाकडून दिलं गेलं नाही। याची पण त्या ठिकाणी याचा पण उल्लेख आयुक्तांनी त्या ठिकाणी केलेला आहे। आणि मला असं वाटतं की टाईम लिमिटसाठीच, म्हणजे प्रत्येक वेळेस प्रशासन आश्वासन देतं परंतु त्याला कोणती कालमर्यादा नाही, हा विषय सुद्धा त्यावेळेस डिस्कस झाला। परंतु मला खात्री आहे अतिरिक्त आयुक्तांनी मला या ठिकाणी विश्वास दिलेला आहे की आम्ही तुम्हाला याबाबत लेखी आश्वासन देऊ। काही वेळात ते आम्हाला पत्रसुद्धा देणार आहेत की जर आमची फसवणूक केली यावेळेस, तशा पद्धतीने आम्हाला जर फसवलं गेलं, एवढे नागरिक या ठिकाणचे आलेले आहेत त्यांना फसवलं गेलं, तर आम्ही आता कायद्याने न्याय मागतोय। तर पुढच्या वेळेस आम्ही जसं ज्या पद्धतीने ते स्वतःची कर्तव्य बजावण्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहेत, चुकीच्या पद्धतीने नागरिकांना त्या ठिकाणी त्यांची प्रताडणा करतायत, त्यांना वाट बघायला, म्हणजे त्यांना टॅक्स भरून सुद्धा ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टीसुद्धा त्यांना देण्याकरता पाठीपुढे बघतात। मी या ठिकाणी शब्द देतो की इथून पुढे उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून हा मार्ग न अवलंब करता इथून पुढे कायदा हातात घेतला जाईल। आणि कायदा हातात घेतला त्या ठिकाणी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला तरी हरकत नाही। जर प्रशासन कायद्याला मानत नसेल तर मी सुद्धा कायद्याला मानणार नाही। आणि मी तुम्हाला कायदा हातात घेणार म्हणजे काय घेणार? जो अधिकारी या ठिकाणी आम्हाला आमच्यावर टाईमपास करेल, आम्हाला खोटं आश्वासन देईल, त्या ठिकाणी परखडपणे जाऊन त्या ठिकाणी आमच्या भाषेमध्ये त्याला जाब आम्ही विचारणार त्यावेळेस। आणि त्याच्याबद्दल जर समजा त्यांनी याच्या पुढेही जाऊन त्याच्याविरुद्ध न्यायालयामध्ये आम्ही न्याय मागू या विरुद्ध। कारण आता असं वाटायला लागलं आहे की या ठिकाणी जर आपण जो म्हणतो की ज्या लोकशाही पद्धतीने न्याय मिळत नसेल तर त्या ठिकाणी कायद्याचा आधार जो आहे तो घ्यावा लागेल। आणि मग त्यावेळेस अशा पद्धतीने लढलं जाईल। ज्या अधिकाऱ्याने अशा प्रकारची आश्वासनं दिली त्या अधिकाऱ्याला पण त्याच पद्धतीने जाब विचारण्याचं काम इथून पुढे केलं जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, सियूज बेलापूर, नवी मुंबई।